मानवी हृदय. मानवी हृदयाचा आकार हा आपल्या समोर आहे. मानवी हृदयामध्ये एकूण 4 कंपार्टमेंट असतात. त्याच्यामध्ये हे जे वरचे 2 कंपार्टमेंट आहेत त्याला आपण आर्ट्रियम असं म्हणतो आणि खालचे हे जे 2 कंपार्टमेंट आहेत त्याला आपण व्हेंट्रिकल्स असं म्हणतोय. आपण त्याला थोडंसं ओपन करून पाहूयात. हे जे वरचे 2 कंपार्टमेंट आपल्याला दिसत आहेत त्या 2 कंपार्टमेंटला आपण आर्ट्रियम असं म्हणतोय आणि जे खालचे 2 कंपार्टमेंट आहेत त्यांना आपण व्हेंट्रिकल्स असं म्हणतोय. ह्या ॲट्रियम, आता हे जो इकडच्या साईडचा भाग आहे, जो उजवा भाग आहे हार्टचा, त्याला राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल्स असं म्हटलं जातं रिस्पेक्टिव्हली. राईट ॲट्रियम मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड एंटर होतं पूर्ण शरीराकडून आलेलं आणि ते नंतर एंटर करतं राईट व्हेंट्रिकल्स मध्ये. म्हणजे थोडक्यात राईट साईडचा जो हार्टचा भाग आहे त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, जे अशुद्ध रक्त म्हणून समजलं जातं. मग हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड नंतर एंटर करतं पल्मोनरी आर्टरीमधून आणि नंतर लंग्सकडे जातं. लंग्सकडे गेल्यानंतर फिल्टर होतं आणि फिल्टर झाल्यानंतर ऑक्सिजन रिच ब्लड एंटर करतं लेफ्ट आर्ट्रियममध्ये आणि लेफ्ट आर्ट्रियममधून लेफ्ट व्हेंट्रिकल्समध्ये जातं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल्सपासून आरोटामार्फत पूर्ण शरीरभर हे ब्लड सर्क्युलेट होत असतं. हे ब्लड सर्क्युलेट होत असताना साधारणतः एका मिनिटामध्ये आपलं हार्टबीट 72 टाइम्स कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं आणि त्यालाच आपण हार्टबीट असं आपण म्हणतोय. हार्टबीटमध्ये सुरुवातीला ह्या